डेली यूज मराठी सेंटेन्सेस. मी त्याला अलीकडेच भेटलो होतो. आय मेट हिम रिसेंटली. मी त्याला अलीकडेच भेटलो होतो. आय मेट हिम रिसेंटली. हे काम माझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे. दिस वर्क इज बियॉन्ड माय कॅपॅसिटी. हे काम माझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे. दिस वर्क इज बियॉन्ड माय कॅपॅसिटी. लोकांच्या खाण्याच्या सवयी अलीकडे बदलल्या आहेत. पीपल्स ईटिंग हॅबिट्स हॅव चेंज्ड रिसेंटली. लोकांच्या खाण्याच्या सवयी अलीकडे बदलल्या आहेत. पीपल्स ईटिंग हॅबिट्स हॅव चेंज्ड रिसेंटली. मी पलीकडे उभी आहे. आय एम स्टँडिंग ऑन द अदर साइड. मी पलीकडे उभी आहे. आय एम स्टँडिंग ऑन द अदर साइड. घराच्या पलीकडे एक मोठे मैदान आहे. देअर इज अ लार्ज ग्राउंड बियॉन्ड द हाऊस. घराच्या पलीकडे एक मोठे मैदान आहे. देअर इज अ लार्ज ग्राउंड बियॉन्ड द हाऊस. या डोंगराच्या पलीकडे एक सुंदर गाव आहे. देअर इज अ ब्युटिफुल विलेज बियॉन्ड धिस माउंटन. या डोंगराच्या पलीकडे एक सुंदर गाव आहे. देअर इज अ ब्युटिफुल विलेज बियॉन्ड धिस माउंटन. गणपतीचे देऊळ त्या तलावाच्या पलीकडे आहे. द गणपती टेम्पल इज ऑन द अदर साइड ऑफ दॅट लेक. गणपतीचे देऊळ त्या तलावाच्या पलीकडे आहे. द गणपती टेम्पल इज ऑन द अदर साइड ऑफ दॅट लेक. मी अलीकडे खूप पुस्तके वाचली आहेत. आय हॅव रेड मेनी बुक्स रिसेंटली. मी अलीकडे खूप पुस्तके वाचली आहेत. आय हॅव रेड मेनी बुक्स रिसेंटली. मी अलीकडेच व्यायाम करायला सुरुवात केली आहे. आय हॅव रिसेंटली स्टार्टेड एक्सरसाइजिंग. मी अलीकडेच व्यायाम करायला सुरुवात केली आहे. आय हॅव रिसेंटली स्टार्टेड एक्सरसाइजिंग. इकडे थोडं थांब. वेट हिअर फॉर अ मोमेंट. इकडे थोडं थांब. वेट हिअर फॉर अ मोमेंट. रस्त्याच्या पलीकडे कोणीच नाही. देअर इज नो वन अक्रॉस द रोड. रस्त्याच्या पलीकडे कोणीच नाही. देअर इज नो वन अक्रॉस द रोड. तो अलीकडे उशिरापर्यंत काम करत आहे. ही हॅज बीन वर्किंग लेट लेटली. तो अलीकडे उशिरापर्यंत काम करत आहे. ही हॅज बीन वर्किंग लेट लेटली. बाहेर गोंधळ आहे. देअर इज केऑस आउटसाइड. बाहेर गोंधळ आहे. देअर इज केऑस आउटसाइड. आत शांतता आहे. देअर इज पीस इनसाइड. आत शांतता आहे. देअर इज पीस इनसाइड. सगळीकडे प्रकाश आहे. देअर इज लाईट एव्हरीवेअर. सगळीकडे प्रकाश आहे. देअर इज लाईट एव्हरीवेअर. तो अलीकडे आजारी होता. ही वॉज इल लेटली. तो अलीकडे आजारी होता. ही वॉज इल लेटली. आम्ही अलीकडे जास्त बोललो नाही. वी हॅवंट टॉक मच लेटली. आम्ही अलीकडे जास्त बोललो नाही. वी हॅवंट टॉक मच लेटली. तुम्हाला ते पलीकडून मिळेल. यू विल गेट इट फ्रॉम द अदर साइड. तुम्हाला ते पलीकडून मिळेल. यू विल गेट इट फ्रॉम द अदर साइड. सगळीकडे गर्दी आहे. देअर आर क्राऊड्स एव्हरीवेअर. सगळीकडे गर्दी आहे. देअर आर क्राऊड्स एव्हरीवेअर. अलीकडे हवामान खूप बदलले आहे. द वेदर
हॅज चेंज अ लॉट रिसेंटली. अलीकडे हवामान खूप बदलले आहे. द वेदर हॅज चेंज अ लॉट रिसेंटली. मी त्याला अलीकडेच पाहिले होते. आय सॉ हिम रिसेंटली. मी त्याला अलीकडेच पाहिले होते. आय सॉ हिम रिसेंटली. सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत. कॅमेराज आर इन्स्टॉल्ड एव्हरीवेअर. सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत. कॅमेराज आर इन्स्टॉल्ड एव्हरीवेअर. सगळीकडे लोक याबद्दल बोलत आहेत. पीपल एव्हरीवेअर आर टॉकिंग अबाउट धिस. सगळीकडे लोक याबद्दल बोलत आहेत. पीपल एव्हरीवेअर आर टॉकिंग अबाउट धिस. सगळीकडे कचरा आहे. देअर इज अ गार्बेज एव्हरीवेअर. सगळीकडे कचरा आहे. देअर इज गार्बेज एव्हरीवेअर. मी सगळीकडे पाहिलं, पण माझा फोन सापडला नाही. आय लुक्ड एव्हरीवेअर बट आय कुडंट फाइंड माय फोन. मी सगळीकडे पाहिलं, पण माझा फोन सापडला नाही. आय लुक्ड एव्हरीवेअर बट आय कुडंट फाइंड माय फोन. सगळीकडे धूळ आहे. देअर इज अ डस्ट एव्हरीवेअर. सगळीकडे धूळ आहे. देअर इज डस्ट एव्हरीवेअर. त्याने चाव्या सगळीकडे शोधल्या. ही सर्च एव्हरीवेअर फॉर द कीज. त्याने चाव्या सगळीकडे शोधल्या. ही सर्च एव्हरीवेअर फॉर द कीज. तिकडे खूप गर्दी आहे. इट्स व्हेरी क्राऊडेड देअर. तिकडे खूप गर्दी आहे. इट्स व्हेरी क्राऊडेड देअर. सगळीकडे धावपळ चालू आहे. देअर इज अ रश एव्हरीवेअर. सगळीकडे धावपळ चालू आहे. देअर इज अ रश एव्हरीवेअर. प्रत्येकजण त्याबद्दल बोलत आहे. एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट इट. प्रत्येकजण त्याबद्दल बोलत आहे. एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट इट. तुला जिकडे जायचं आहे तिकडे जा. गो व्हेरेवर यू वॉन्ट टू गो. तुला जिकडे जायचं आहे तिकडे जा. गो व्हेरेवर यू वॉन्ट टू गो. तिकडे गेली की मला कळव. लेट मी नो व्हेन यू गेट देअर. तिकडे गेली की मला कळव. लेट मी नो व्हेन यू गेट देअर. अलीकडे ते खूप वाद घालत आहेत. दे हॅव बीन आर्ग्युइंग अ लॉट लेटली. अलीकडे ते खूप वाद घालत आहेत. दे हॅव बीन आर्ग्युइंग अ लॉट लेटली. अलीकडच्या काळात मला घरी राहायला जास्त आवडते. लेटली आय हॅव बीन लाइकिंग स्टेइंग ॲट होम मोर. अलीकडच्या काळात मला घरी राहायला जास्त आवडते. लेटली आय हॅव बीन लाइकिंग स्टेइंग ॲट होम मोर. ते नुकतेच पुण्याला स्थलांतरित झाले. दे रिसेंटली मूव्ड टू पुणे. ते नुकतेच पुण्याला स्थलांतरित झाले. दे रिसेंटली मूव्ड टू पुणे. तुला जे आवडेल ते तू निवडू शकते. यू कॅन चूज व्हॉटेवर यू लाईक. तुला जे आवडेल ते तू निवडू शकते. यू कॅन चूज व्हॉटेवर यू लाईक. तिने अलीकडेच एक नवीन फोन खरेदी केला. शी रिसेंटली बॉट अ न्यू फोन. तिने अलीकडेच एक नवीन फोन खरेदी केला. शी रिसेंटली बॉट अ न्यू फोन. जिकडे तो गेला तिकडे आम्ही गेलो. वेअर ही वेंट वी वेंट. जिकडे तो गेला तिकडे आम्ही गेलो. वेअर ही वेंट वी वेंट. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.
देअर इज अन ॲटमॉस्फिअर ऑफ एक्साइटमेंट एव्हरीवेअर. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. देअर इज अन ॲटमॉस्फिअर ऑफ एक्साइटमेंट एव्हरीवेअर. सगळीकडे तोच प्रश्न विचारला जातोय. द सेम क्वेश्चन इज बिंग आस्क्ड एव्हरीवेअर. सगळीकडे तोच प्रश्न विचारला जातोय. द सेम क्वेश्चन इज बिंग आस्क्ड एव्हरीवेअर. तुम्ही आजच्या व्हिडिओत कुठला शब्द किंवा कुठलं सेंटेन्स शिकलात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि पुढच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.